नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तो सायको किडनॅपर हसतच म्हणतो, काय रे झोप झाली का? आणि गारगार वाटत असेल ना? आता आठवलं का माझ्या कार्तिकीसोबत तू काय केलं होतं ते? अंकुश चिडूनच म्हणतो, कोण कार्तिकी? मला काहीही आठवत नाहीये. तेव्हा किडनॅपर बोलतो की अरे असं कसं? तुला कसं आठवत नाहीये? मी तर एखाद्या निष्णांत डॉक्टरसारखी तुझी ट्रीटमेंट करतोय आणि आठवेल, तुला सगळं आठवेल. तुझ्या डोक्यावर ही जी पाण्याची धार लावली ना, त्याने तुला सगळं आठवेल. आणि असं म्हणतात की मरणाऱ्याला त्याचा गुन्हा काय आहे ते सांगितल्याशिवाय मारू नये, नाहीतर मारणारा नरकात जातो. आणि बाबा मला नाही नरकात जायचंय, मुळे घे बाबा, तू तुझा वेळ घे. असं बोलत आता गळ्यात माळा घालून तसाच टेबलवर बसलेला असतो अंकुश आठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तर इकडे घरी आता अबोली सांगते की नाही सांगू शकले, माझा नाईलाज होता, कारण राघू. असं बोलतच ती शब्द मागे घेते. तेव्हा रमा म्हणते, राघूचं काय? तू गप्प बसलीस याचा अर्थ अंकुशचं काही बरं वाईट, असं ती घाबरतच बोलते. तेव्हा आजी म्हणते, सुने अगं असा विचार का करतेस तू? ती पोरगी जीवाचं इतकं रान करतीये, तू का असं काहीही बोलतेस? तेव्हा रमा मात्र डोक्याला हात लावतच बोलते की नाही आई, काहीही होऊ शकतं. जर का लहानाचा मोठा केलेला पोटचा लेक स्वतःच्या आईलाच ओळखत नाही तर या जगात काहीही होऊ शकतं. तर आता आजी अबोलीला म्हणते, अगं तू गप्पा आहेस म्हणून ती बोलतीये ना, काय झालंय बाहेर सांगितलं नाही पण आम्हाला सांग. राघू देखील म्हणते की वहिनी सांग ना, काय कारण आहे? आणि आम्हाला माहिती आहे तू तर इतक्या सहज हार मानणाऱ्यांपैकी नाही आहेस, मग त्या विजयासमोर गप्प का राहिलीस? असा अबोलीला प्रश्न करते. तेव्हा अबोली रडतच मनाशी म्हणते की राघू तुझ्यासाठी, या घराच्या इब्रतीसाठी मी गप्प राहिले. जर का तुला सुद्धा हे सगळं कळालं तर तुला ते नाही सहन होणार. असं बोलत रडत असते. तर रमा मात्र म्हणते की नाही बोलणार ती, तिच्यासमोर बोलून काहीही उपयोग नाही. अबोली तू स्वतःला खूप शहाणी समजतेस ना, तुला वाटतं आम्हाला काही कळत नाही. ते ऐकून अबोली रडतच म्हणते, नाही आई काहीही नाही. तुम्हा सगळ्यांना असं वाटतं ना की अबोली खूप स्ट्रॉंग आहे, परंतु मला सुद्धा आधाराची गरज भासते आणि मला आधार देणारे माझे अंकुश सरच माझ्यासोबत नाहीये. ह्यावर या कुटुंबाची जबाबदारी आहे आणि ती पेलवताने काही गोष्टी माझ्या समोर आहेत. तुम्हाला सांगितलं ना माझा नाईलाज आहे, असं रमाला समजावते. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, तू तुझे प्रयत्न केले, त्यात तू अयशस्वी ठरलीस, परंतु एक आई म्हणून मी सुद्धा सगळे प्रयत्न करणार. आता मी देवी आईकडे गाऱ्हाणं गायला जाणार. तुला जे करायचंय ना ते तू कर, मला जे करायचंय ते मी करेन. बघूयात देवी आई कुणाची प्रार्थना ऐकते, असं अबोलीला सुनावते. तेव्हा अबोली मनाशी म्हणते, सॉरी आई, मी अंकुश स्मारांची स्मृती नाही परत आणू शकले, परंतु आता मी त्यांना नक्की परत घेऊन येणार, ते जसे आहेत ना तसं. तर दुसरीकडे तो किडनॅपर अंकुशला म्हणतो, काय रे झोप झाली का? तसा तू चांगला मुलगा आहेस, परंतु तुझ्या हातून एक चूक घडली आणि त्याची शिक्षा आता मी तुला देणार. बोल, आठवलं का कोण आहे कार्तिकी? तेव्हा अंकुश म्हणतो, नाही रे बाबा, तुला कितीदा सांगू, मला नाही आठवत कोण आहे कार्तिकी. बोल ना, मला का आणलं इकडे? असं वैतागत त्या किडनॅपरला विचारतो. तेव्हा तो सायको किडनॅपर म्हणतो की देणार, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार, मग तुला संपवणार. तर इकडे घरी आता अबोली अंकुशच्या आणि तिच्या फोटोकडे पाहत खूप रडत असते. आज आजी आणि राघू तिच्याकडे येतात. आजी अबोलीला शांत करत म्हणते की बस झालं ग, कित्येक रडतेस. अबोली मात्र आणखी रडू लागते आणि बोलते की मी अंकुश सरांचा जीव धोक्यात घातलाय, हे सगळं माझ्याचमुळे झालंय. तेव्हा राघू म्हणते, अगं वहिनी तू खूप प्रयत्न केलेस, परंतु जे झालं त्याला आपण तरी काय करणार ना, नको ना ग रडूस, असं अबोलीला सांगते. अबोली मात्र या सगळ्याचा दोष स्वतःलाच देत म्हणते की राघू, मी तुझी सुद्धा माफी मागतेय, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला. राघू रडतच म्हणते, वहिनी अगं असं काहीही नाही. तर आजी अबोलीला समजावत म्हणते, अगं तुला पुन्हा संधी मिळेल, तू त्याचं सोनं कर. आणि प्रश्न राहिला सुनेचा, तर ती सगळं अंकुशच्या काळजीपोटी बोललीये, तिच्या मनात काहीही नाही.
तू त्या विजयासमोर काहीच बोलली नाही. तुझा झालेला अपमान तिला काय, परंतु आम्हा कुणालाच नाही सहन झाला. तेव्हा अबोली आता डोळे पुसते आणि आजीला वचन देते की या दिवाळीत अंकुश सर आपल्या सोबत असतील तेव्हा आजी यशस्वी हो असा आशीर्वाद देते. त्यानंतर काही वेळाने अबोली क्रिशला भेटायला आलेली असते. क्रिश देखील तिला गप्प राहण्याचं कारण विचारत असतो. अबोली म्हणते, क्रिश अरे मी नाही सांगणार, नको ना मला पुन्हा पुन्हा तेच तेच विचारू. आता आपण पुढे काय करायला हवं ना ते पाहायला हवं. तेव्हा क्रिश म्हणतो, ठीक आहे मी नाही फोर्स करणार तुला आणि माझे प्रयत्न सुरू आहेत. मी त्या नर्सचं स्केचसुद्धा बनवलंय आणि ती खूपच शातीर आहे. तिने आपण लावलेला CCTV सुद्धा फोडला होता. सगळं तिने ना प्लॅनिंग करून केलंय. तेव्हा अबोली म्हणते, तिने हे कसं केलं त्यापेक्षा तिने हे का केलं ना ते शोधून काढायला हवं. ते आता परिसरातील सर्व CCTV फुटेज चेक करायचं ठरवतात. तर दुसरीकडे अंकुश त्या किडनॅपरला म्हणतो, काय मला संपवणं तुला इतकं सोपं वाटलं का? तेव्हा तो किडनॅपर म्हणतो, अरे सोप्या पद्धतीने नाहीच संपवणार मी तुला. तुझ्यामुळे मी 20 महिने मरणयातना भोगल्यात. हे पाण्यातून काढलेली मासळी जशी तडफडते ना तसं तडफडलोय मी 20 महिने आणि या 20 महिन्यातील प्रत्येक दिवसाचा मी बदला घेणार. एका महिन्यासाठी 1 दिवस असं 20 दिवस मी तुला टॉर्चर करणार. तुझा मृत्यू आता जवळ आलाय त्यामुळे सहनशक्ती वाढव, कारण या पलीकडे दुसरं काहीच तुझ्या हातात नाहीये असं अंकुशला सांगत असतो. त्यानंतर लगेचच तो सायको किडनॅपर एका आजोबांची भूमिका करतो आणि अंकुशला म्हणतो की तुला आठवतंय ना कॉलेजमध्ये असताना एखादी भूमिका साकारायची म्हटलं की मी पूर्णपणे त्यात उतरून जायचो आणि म्हणूनच तर कार्तिकी माझ्या प्रेमात पडली होती. असं बोलत काही क्षण तो निरनिराळे पात्र आणि वेगवेगळे डायलॉग बोलत असतो. अखेरीस शिवाजी महाराजांचं पात्र देखील साकारतो. अंकुश मात्र एकटक त्याच्याकडे पाहतच राहतो आणि त्याला किडनॅप केलेली नर्स म्हणजे हाच किडनॅपर होता ते त्याच्या लक्षात येतं आणि त्याला ते काही क्षण आठवू लागतात. जेव्हा हा किडनॅपर नर्स बनून आत येतो, क्रिशला बेशुद्ध करतो आणि अंकुश जेव्हा काही विचारायला जातो तेव्हा लगेच त्याच्या मानेत एक इंजेक्शन देऊन त्याला देखील बेशुद्ध करतो आणि क्षणातच आता स्वीपरचा वेश धरतो आणि म्हणतो की चला भूमिका बदलली, प्रवेश बदलला, आता पुढची घंटा आणि हो पुढची घंटा होण्याआधी सेट लावावा लागणार. असं बोलतच क्रिशला आता ओढतच नेऊन एका ठिकाणी बांधून ठेवतो. पुन्हा लगेच बोलतो की चला आता दुसरी घंटा, तिसरी घंटा, पडदा बाजूला झाला, कचरा साफ करायची वेळ झाली. असं बोलतच अंकुशला आता चेअरमधनं सोडवतो आणि एका पोत्यात घालतो. हे सर्व काही तो किडनॅपर अंकुशला सांगत असतो आणि खुश होत म्हणतो की मग कसा वाटला परफॉर्मन्स. अंकुश मात्र एकटक त्याच्याकडे पाहतच राहतो. तर पुढील भागात तो किडनॅपर अंकुशला म्हणतो, हे सगळं करून तुला काय मिळालं? तुला काय मिळालं ते मला माहिती नाही. तू आता तुझ्या त्या वागण्याची शिक्षा मात्र मी तुला देणार असं सांगू लागतो. त्यानंतर तो किडनॅपर आता पोस्टमनचा वेश घेऊन चाळीत येतो आणि शार्दूलला म्हणतो की तुला देण्यासाठी तुझ्या बाबांनी एक खेळणं दिलंय. असं बोलत एक खेळणं आता शार्दूलकडे देतो. त्यानंतर पल्लवी शार्दूलला विचारते, हे खेळणं तुला कोणी दिलंय? शार्दूल सांगतो, पोस्टमन अंकलने दिलंय. अबोली जेव्हा ते उघडून पाहते त्यात एक पेनड्राईव्ह असतो. आता या पेनड्राईव्हच्या क्ल्यूमुळे अबोली अंकुशपर्यंत पोहोचू शकेल का हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.